हाय एव्हरीवन, नमस्कार. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज मी तुम्हाला थंडीच्या दिवसामध्ये बनवले जाणारे पौष्टिक असे मेथीचे लाडू बनवून दाखवणार आहे. हिवाळ्यात मेथीचे लाडू खाल्ल्यास शरीरातील अनेक आजार दूर होतात. भारतात प्राचीन काळापासून स्त्रियांना बाळंतपणानंतर मेथी खाण्यास सल्ला दिला जातो. त्याशिवाय मेथीचे लाडूचे सेवन वृद्धांसाठीही खूप फायदेशीर आहे. तुम्ही बघू शकता लाडूचं टेक्स्चर जे आहे ते एकदम मस्त आलेलं आहे आणि हे मेथीचे लाडू अजिबात कडू लागणार नाहीत. 100% अचूक प्रमाणात आपण हे लाडू बनवले आहेत आणि लहान मुलंही खूप आवडीने खातील. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 100 ग्रॅम रेडीमेड मेथीची पावडर घेतलेली आहे. जर तुम्हाला घरच्या घरी मेथीचे दाणे मिक्सरवरती फिरवून वाटायचे असतील तर तुम्ही आधी थोडीशी मेथी भाजून घ्या आणि मगच मिक्सरवरती छान दळून छान आपली पिठाची जी चाळणी असते त्याने चाळून घ्या. आता मेथी आपल्याला तुपामध्ये भिजवून घ्यायची आहे. मेथी पावडर छान तुपामध्ये भिजली पाहिजे एवढं आपल्याला तूप घालायचं आहे. मेथी पावडर छान आपल्याला 10 ते 15 तासासाठी भिजत ठेवून द्यायची आहे. आता ही मेथी आपण रात्रभरासाठी भिजवून घेणार आहोत. असं केलं तर मेथीचा लाडू अजिबात कडू होणार नाही. तर बघा, हे लाडू बरेच जण तिळाच्या तेलामध्ये किंवा शेंगदाण्याच्या तेलामध्येही करतात. चला तर रेसिपीला आता आपण सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे हालिम भाजून घेते. मेथीच्या लाडूमध्ये हालिम आवर्जून घाला. याने लाडूची चव तर वाढतेच आणि याचे फायदेही खूप आहेत. वजन आटोक्यात राहते आणि हिमोग्लोबिन पण व्यवस्थित राहतं. तर बघा, हालिम भाजून झालेली आहे. हालिम तडतडायला लागली की समजायचं हालिम भाजली गेली आहे. ही हालिम आपण मंद गॅसवरती भाजून घेतली आहे आणि यानंतरची सर्व जिन्नस आपण मंदच गॅसवरती भाजून घेणार आहोत. यानंतर मी 2 वाट्या सुक्या नारळाचा कीस घालून घेते. हे खोबऱ्याचं कीस मी घरीच किसणीवरती किसून घेतलं आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाजारामध्ये रेडीमेड खोबऱ्याचं कीस मिळतो तोही तुम्ही घेऊ शकता. आता आपल्याला हे खोबरं छान सोनेरी रंग येईपर्यंत याला मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित भाजून घेतलं की लाडवाला असा खवटपणा जो येतो ना तो येणार नाही. तर आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याला छान सोनेरी रंग आलेला आहे. आता मी एका भांड्यामध्ये याला काढून घेते. हे भाजलेलं साहित्य जे आहे काढून घेण्यासाठी मी इथं मोठं घमेल्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर मोठी परत असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता. आता यानंतर आपण खसखस भाजून घेऊया. खसखससुद्धा आपल्याला छान मंद गॅसवरती भाजून घ्यायची आहे. खसखस अँटी एजिंगचं काम करतं, म्हणजेच चेहऱ्यावरती सुरकुत्या लवकर येत नाहीत. या ठिकाणी मी खसखस 1/4 कप घेतलेली आहे. जर समजा लाडू कमी किंवा जास्ती बनवायचे असतील तर तुम्ही क्वांटिटी डबल घ्या. तर बघा, या ठिकाणी आपली खसखस छान भाजून झालेली आहे. यानंतर आपण ड्रायफ्रूट तळून घेऊयात. ड्रायफ्रूट तळण्यासाठी मी इथे 2 चमचे तूप घालून घेते. आता ड्रायफ्रूट्समध्ये म्हणाल तर तुम्हाला जे कोणते आवडत असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही इथे घेऊ शकता. मी इथे या प्रकारे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. तर या ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, किसमिस म्हणजेच मनुके घेतलेले आहेत. ड्रायफ्रूट्स तळून घेत असताना एक एक ड्रायफ्रूट असं तळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित छान असे गुलाबी रंगावरती तळून घेतले जातील. तर बघा, आपल्या काजूला छान असा गुलाबी रंग आलेला आहे. आता आपण याला काढून घेऊयात. बरेच जण काय करतात की लाडूमध्ये हे ड्रायफ्रूट्स भाजून मिक्सरवरती दळून घेतात. तर तुम्हाला जसं करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता. इथे हे मी ड्रायफ्रूट या प्रकारेच वापरणार आहे जेणेकरून लाडूला छान क्रंचीपणा येईल. छान मंद गॅसवरती काजू तळून झाल्यानंतर मी इथे बदामाचे तुकडे घालून घेते. आपल्याला यालाही छान मंद गॅसवरती तळून घ्यायचं आहे. थोडंसं बदाम तळत आला की मी यामध्ये मनुके घालून घेते. मनुके तळून लवकर होतात त्यासाठी मी इथे या प्रकारे तळून घेतलं आहे. तर बघा, तुम्हाला मी जे काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तेच घ्यावे असं काही नाही. तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. तर बघा, मनुके आणि आपले बदाम पण छान गुलाबी रंगावरती झालेले आहेत आणि मनुके छान फुगून वरती आलेले आहेत. यांनाही मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेते. तर बघा, प्रत्येक वेळी जेव्हा मी हे आपल्या कढईमधून जिन्नस काढत असते तेव्हा मी गॅसची फ्लेम बंद करते आणि पुन्हा चालू करून
हे मंद गॅसवरती भाजून घेते। यानंतर मी इथे गोडांबी घालून घेतली आहे। गोडांबी पण आपल्याला मंदच गॅसवरती छान तळून घ्यायची आहे। गोडांबीचे आपल्याला शरीरासाठी खूप चांगले फायदे आहेत। सुकामेवा या सर्वात पौष्टिक असणाऱ्या पदार्थांमध्ये याला महत्त्वाचे स्थान आहे। मुख्य म्हणजे हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या अनेक पौष्टिक लाडूमध्ये याचा वापर केला जातो। गोडंबीमध्ये बदामाच्या बरोबरीने पोषणमुळे असतात। ही उष्णतावर्धक असल्यामुळे जास्तीचा वापर करू नये। यानंतर मी उरलेल्या तुपामध्ये खारीक पावडर घालून घेतली आहे। खारीक पावडरमध्ये मी 2 प्रकारच्या खारीक पावडर वापरली आहे, काळी खारीक आणि लाल खारीक। काळी खारीक मी 100 ग्रॅम आणि लाल खारीक 100 ग्रॅम या प्रकारे घेतलेली आहे। ही खारीक भाजताना लवकर खाली चिकटते, त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला ही खारीक भाजून घ्यायची आहे। तर बघा, या प्रकारे आपली खारीक भाजून झालेली आहे आणि मी गॅस बंदही केलेला आहे। आता ही खारीक आपण काढून घेऊयात। यानंतर घमेल्यामध्ये भाजलेली खारीक पावडर काढून घेतल्यानंतर यामध्ये आपण जे तळलेले ड्रायफ्रूट्स होते ते यामध्ये घालून घेणार आहोत। जे ड्रायफ्रूटमधलं तूप आहे ते आपल्याला थोडंही वाया न घालवता स्पॅटुलेच्या साहाय्याने या प्रकारे आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। इतर चमच्यापेक्षा या स्पॅट्युलाने तुम्ही व्यवस्थित मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला हलवता येतं। आता बघा, जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ते मी हातानेच या प्रकारे चुरून घेते आणि यामध्ये मिश्रण घालून घेते। तर हेही भांडं मी स्पॅट्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित क्लीन करून घेते। तर तुम्ही बघू शकता, मी व्यवस्थित भांडं याने क्लीन करून घेतलं आहे। यानंतर मी खारीक पावडर भाजून झाल्यानंतर दुसरी जी आपली काळी खारीक पावडर आहे ती यामध्ये 2 चमचे तूप घालून भाजून घेते। लक्षात ठेवा की खारीक पावडर भाजताना अजिबात आपल्याला गॅस मोठा आच करायची नाही आहे। नेहमी आपल्याला सर्व जिन्नस मंद आचेवरतीच भाजून घ्यायचे आहे। आता खारकीचे गुणधर्म म्हणाल तर हाडांच्या बळकटीसाठी खारकीचे सेवन करणे फायदेशीर असते। तर बघा, इथे आपली खारीक ही छान भाजून झालेली आहे। जर तुम्हाला यापैकी दोघांपैकी एक खारीक पावडर वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता, किंवा तुम्हाला दोन्ही खारीक पावडर वापरायची असेल तर तुम्ही असंही करू शकता। आता यानंतर मी 3 चमचे तूप घालून घेते। या तुपावरती मी आपलं गव्हाचं पीठ असतं ना रेग्युलरवालं, तेच मी घेणार आहे। जर तुम्हाला जाडसर दळलेलं पीठ हवं असेल तर तुम्ही आपलं जे आशीर्वाद आटा बघा आयतं पीठ भेटतं तेही तुम्ही घेतलं तरीही चालेल, किंवा दळून आणलं तरीही चालेल। आता याला मंद गॅसवरती छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर आता मी पुन्हा 2 ते 3 चमचे तूप घालून घेते आणि पीठ व्यवस्थित भाजून घेते। पीठ आपल्याला छान खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर बघा, व्हिडिओमध्ये आपण जेव्हा स्टार्टिंगपासून तुपाचा जेव्हा वापर करतोय तर चमच्याच्या साहाय्याने मी तूप घेते। तर इथे मी व्हिडिओला सुरुवात केल्यापासून मी 1च वाटीमधलं तूप वापरते आणि आपण जी मेथी भिजवण्यासाठी 5 चमचे वापरलेले तूप होतं ते 5 चमचे आहेत। तर आपल्याला किती तूप लागणार आहे तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत। याकरिताच मी साईडला वाटी ठेवली की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला तुपाचा वापर किती झालेला आहे। आता इथे आपलं गव्हाचं पीठ छान असं खमंग भाजलं गेलेलं आहे। आता याला आपण घमेल्यामध्ये काढून घेऊयात। जर समजा गव्हाचं पीठ तुम्हाला जाडसर रव्यासारखं दळून आणायचं असेल तर चक्कीवाल्याला सांगितलं की लाडूसाठी हे हवं आहे तर तो तुम्हाला नक्की दळून देईल। आता छान गव्हाचं पीठ भाजून घेण्यासाठी मी दुसरा कप यामध्ये घालून घेतला आहे। तर या लाडूसाठी मी गव्हाचं पीठ 2 कप वापरलेलं आहे। आता छान गव्हाचं पीठ खमंग भाजून घेऊया। मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये लाडू जर तुम्ही केले तर लाडू तर बिघडणार तर नाहीतच, शिवाय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील। आता हे गव्हाचं पीठ छान भाजत यायला लागलंय, छान सुगंध यायला लागतो आणि गोल्डन ब्राऊन झाला की समजायचं पीठ छान भाजून झालेलं आहे। हे पीठही आपण मंद गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी अजून एक वेगळ्या प्रकारचं पीठ भाजून घेणार आहे, ते म्हणजे मी इथं चणा डाळीचं पीठ वापरलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता किंवा स्किप केलंही तरीही चालेल। इथे मी चणा डाळीचं पीठ अर्धा कप घेतलेलं आहे। आता तुम्ही बघितलंच असेल की आपण 1 वाटी आपलं तूप संपलंय आणि मी दुसरी वाटी तुम्हाला दाखवलं तूप घेतलेलं। तर त्या दुसऱ्या वाटीमधलं मी तूप 2 ते 3 चमचे काढून घेते आणि हे चणा डाळीचं पीठ छान खमंग भाजून घेते। जर तुम्हाला चणा डाळीचं पीठ नको पाहिजे असेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल, किंवा
तुम्ही मुगाच्या डाळीचं पीठ घेतलं तरीही चालेल। तर बघा, तुम्ही बघू शकत असाल चणा डाळीचं पीठ ही आपलं छान मंद आचेवरती खमंग भाजून झालेलं आहे। आता आपण याला आपलं जे खमेलं होतं त्याच्यामध्ये काढून घेऊयात। आता यानंतर आपण डिंक तळून घेऊयात। डिंक तळून घेण्यासाठी वाटीमधलं मी तूप काढून घेते। साधारणतः वाटीमधून मी 5 चमचे तूप काढून घेते। तूप छान गरम झाल्यानंतर आपण डिंक तळून घेऊया। डिंक तळताना थोडा थोडा तळून घ्यायचा आहे, एकदम तळून नाही घ्यायचा। डिंक छान फुलवून घ्यायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही, नाहीतर दाताला तो चिकटला जातो। तर तुम्ही बघू शकता डिंकामधलं बुडबुडे बंद झाले आहेत, तर समजायचं डिंक हा छान तळला गेलेला आहे। डिंक एका भांड्यात काढून घेतला आणि मी यानंतर आपलं जे मेथी भिजवलेली होती ना ती यामध्ये घालून घेते। मेथी आपण तुपामध्येच भिजवून घेतल्यामुळे आपण यामध्ये तूप नाही घातले। आता मी पुन्हा स्पॅटुलाच्या साहाय्याने छान क्लीन करून मेथी आपण कढईमध्ये मी घालून घेते। आता ही मेथी ही सुद्धा आपल्याला मंद गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे। ही मेथी आपण मंद गॅसवरती अधूनमधून परतवून घेतली तरीही चालेल। मेथी आपल्याला मंदच गॅसवरती भाजून घ्यायची आहे। मेथीला छान सुगंध यायला लागला की मेथी भाजली गेली असं समजायचं। मेथी सुद्धा मंद आचेवरती आपण भाजून घेतोय। आता या लाडूसाठी जर तुम्हाला ओवा घालायचा असेल तर तुम्ही ओवाही छान भाजून घेऊ शकता। तर बघा, आपण जेवढ्या तुपामध्ये मेथी भिजवून घेतली त्याच तुपामध्ये आपण ही मेथी भाजून घेते। तूप गरम झाल्यानंतर मेथी थोडीशी पातळ दिसायला लागली आहे। तर बघा, मी सुरुवातीला तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की बरेच जण याला शेंगदाण्याच्या तेलामध्ये मेथी भिजत घालतात। जर तुम्हाला पित्ताचा जास्त त्रास नसेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये भिजत घालू शकता, नाही तर तुम्ही तुपामध्येच भिजत घाला। आता मस्त खमंग मेथी भाजेपर्यंत मी इथे डिंक ग्लासच्या मदतीने चुरून घेते। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरवरतीही डिंक फिरवून घेऊ शकता। या प्रकारे डिंक तुम्ही जर चुरून घेतला तर छान असा क्रंचीपणा लाडूला अजून येतो। तर बघा, या प्रकारे मी डिंक छान चुरून घेतलेला आहे। आता आपण मेथी दाण्याकडे वळूयात। तर बघा, बऱ्यापैकी आपली मेथी भाजत आलेली आहे। मेथी तुपामध्ये भिजवल्यामुळे तूप हे पित्तनाशक असल्यामुळे पित्ताचा दाह जास्त आपल्याला होणार नाही। तर आता बघा, आपली मेथी छान भाजून झालेली आहे। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि यामध्ये आता आपण बारीक जो चिरलेला मी गूळ होता तो यामध्ये मी घालून घेते। या ठिकाणी मी भिडाची कढई वापरल्यामुळे मी गॅस बंद केला आणि यामध्येच हा गूळ वितळून घेणार आहे। कढई गरम असल्यामुळे काय होणार आहे ना की हा गूळ व्यवस्थित वितळला जाईल। कढई छान तापल्यामुळे आपल्याला हा गूळ छान व्यवस्थित मस्त एकजीव करून घ्यायचा आहे। जोपर्यंत गूळ वितळल्यासारखा दिसत नाही तोपर्यंत हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे। आता मी गूळ असाच ठेवून दिलेला आहे। आता मी तोपर्यंत बाकीचे जिन्नस मी घमेल्यामध्ये घालून घेते। तर बघा, इथं मी डिंक चुरलेला होता तो घालून घेतला आहे। डिंक ही काढून घेताना मी स्पॅटुलाच्या साहाय्याने डिंक काढून घेतला आहे आणि भांडं नीट क्लीन करून घेतलं आहे। सोबतच मी वाटीनेच जो हा आपलं गोडंबी होती ना ती पण मी वाटीनेच चुरून घेतलेली आहे आणि यामध्ये मी घालून घेतलं आहे। तर बघा, तोपर्यंत आपला हा गूळ छान वितळला गेलेला आहे यामध्ये। आता आपण हे गरम असतानाच घमेल्यातल्या मिश्रणामध्ये घालून घेऊयात। आता हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर मी स्पॅटुलाच्या साहाय्यानेच हे मिश्रण मी एकजीव करून घेते आहे। तर बघा, तुम्ही बघितलंच असेल आपण कुठेही गुळाचा पाक केलेला नाही, तर फक्त आपण कढई गरम होती त्यामध्येच हा गूळ वितळवून घेतलेला आहे। तर आता हे थोडंसं मिश्रण थंड झालेलं आहे। आता मी हातानेच याला एकजीव करून घेते। तर तुम्ही बघू शकत असाल अगदी इझिली मिश्रण मिक्स होत आहे। जर गुळाचा पाक झाला तर गुळाचे गट्टे गट्टे असं होतं, कडक कडक, तो व्यवस्थित मिक्स केला जात नाही। तर या प्रकारे जर तुम्ही लाडू बनवले तर तुमचंही मिश्रण अशाच प्रकारे छान असं होईल। आता सगळ्यात शेवटी मी वेलची आणि जायफळची पावडर घालून घेतली आहे आणि ही सुंठ पावडर मी घालून घेतली आहे। आता याला या मिश्रणामध्ये एकजीव असं करून घेऊयात। यामध्ये आपण चण्याच्या डाळीचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे आपल्या लाडूला अजून खमंगपणा येतो। या ठिकाणी हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। तर आता बघा, मुटका आपल्या हातात अगदी सहज होतोय। तर हे लाडूचं मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे।
आता उरलेलं जे तूप होतं ते मी यामध्ये संपूर्ण घालून घेतलं आणि पुन्हा याला मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात. आपण जेव्हा तूप आता हे संपूर्ण जे घातलेलं आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, अगदी शेवटपर्यंत हा लाडू वळला जातो. तर या ठिकाणी लाडूला मी डेकोरेट करण्यासाठी मी इथे पिस्त्याचे असे या प्रकारे काप करून घेतले आहेत. लाडू वळून घेण्यासाठी मी इथे आपण जे नैवेद्यासाठी जो चमचा वापरतो ना त्या चमच्याचा वापर करून हे मी लाडू वळून घेणार आहे. म्हणजे कसं होईल ना, सगळे लाडू एकसारखे वळले जातील. तर तुम्ही बघू शकत असाल हा लाडू अगदी इझिली वळत आहे. अजिबात आपल्याला लाडू वळताना त्रास होत नाही. आता बघा मी डेकोरेटसाठी मी इथे आपला जो पिस्ता आहे तो क्रश करून घेतला आहे, तो या प्रकारे मी लावून घेतला आहे. तर बघा या प्रकारे आपला हा लाडू तयार आहे. मेथीचा जेव्हा लाडू खाल तर लाडू खाल्ल्यानंतर 1 ते 1.5 तास पाणी पियायचं नाही किंवा सोबत तुम्ही दूध घेतलं तरी चालेल. दूध आपल्याला गरम दूध घ्यायचं आहे आणि बाळंतिणीने जर लाडू हा सकाळी उठल्यावरती 1 लाडू आणि 1 ग्लास दूध गरम प्यायचं आहे. तर बघा लाडू अशा प्रकारे छान वळून तयार होत आहे. जर लाडू वळवत असताना आपल्याला जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर या प्रकारे आपल्याला लाडूचं मिश्रण काढून घ्यायचं आणि प्रत्येक वेळेला हा लाडू असा बनवून घ्यायचा. म्हणजे काय होईल ना, लाडूला जर चकाकी असेल ना ती लाडूला चकाकी छान अशी येते. तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते पुढे की लाडू किती छान आणि चकाकी असा दिसतो. तर या प्रकारे मी सर्व लाडू वळून घेणार आहे. तर बघा अगदी शेवटचा लाडूही आपला अगदी सहजरित्या वळला जात आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. अगदी शेवटचा लाडूही अगदी व्यवस्थितरित्या वळला जात आहे. तर बघा या प्रकारे हा लाडू आपला तयार आहे. लाडूमध्ये खसखस हलीम व्यवस्थित दिसत आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. लाडूंना मी पिस्त्याचे काप वरून लावल्यामुळे लाडू अजून सुंदर आणि सुबक दिसत आहेत आणि एकाच आकाराचे हे लाडू वळून तयार झालेले आहेत. आता तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते. लाडूचं जे टेक्स्चर आहे ते कसं आलं आहे ते तुम्हीच मला कमेंटद्वारे नक्की कळवा. हिवाळ्यात मेथीचे लाडू खाणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असतंच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मेथी लाडू रामबाण आहेत. तर या प्रकारे लाडू करून पहा. 100% अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू अगदी खातील आणि ते रोज तुम्हाला असं म्हणतील की टिफिन बॉक्समध्ये मला स्नॅक्स म्हणून रोज 1 लाडू दे म्हणून. तर या प्रकारे आपले हे मेथीचे लाडू तयार आहेत. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. तर भेटूयात अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत. बाय बाय.